हॉकी स्टेडियम, कारण कोल्हापूरकर हे फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट या तिन्ही खेळाचे फॅन्स हे या कोल्हापूरमध्ये करते. अर्थात तालीम तर आहेच, कुस्तीचं तर माहेरघरच कोल्हापूर आहे, परंतु तालमीच्या व्यतिरिक्त या ठिकाणी फुटबॉल प्रेमी, हॉकी प्रेमी आणि क्रिकेट प्रेमी आणि आज हे हॉकीचं स्टेडियम ज्याकरता खेलो इंडियाच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळालेला आहे आणि कुठला निधी जर कमी पडला आंबेडकर साहेब तर काळजी करू नका, तो निधी देखील आपण उपलब्ध करून देऊ, चांगलं स्टेडियम या ठिकाणी बांधू. आणि नुकतंच मी शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी आम्ही कोल्हापूरला एक अतिशय सुंदर क्रिकेटचं स्टेडियम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली. छत्रपती संभाजीराजे आले होते आणि त्या ठिकाणी जी काही आपली संघटना आहे त्या संघटनेला आम्ही ते दिलेलं आहे. आणि आता बीसीसीआयला आम्ही विनंती करणार आहोत आणि बीसीसीआयच्या माध्यमातून देशातलं एक सुंदर आणि आधुनिक अशा प्रकारचं क्रिकेट स्टेडियम हे आम्ही या कोल्हापूरमध्ये बांधणार आहोत. मागच्या वेळी जेव्हा अमितभाई आले होते त्यावेळेस चंद्रकांत दादांनी आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी चर्चा देखील केली आणि मला विश्वास आहे की बीसीसीआयच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं स्टेडियम आपल्याला या ठिकाणी बांधता येईल. आता आम्ही बसलो होतो तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असं म्हणाले, क्रिकेट झालं, हॉकी झालं, आता जरा फुटबॉलकडेही लक्ष द्या. तर निश्चितपणे फुटबॉल तर कोल्हापूरकरांचा आत्माच आहे. म्हणजे मला असं वाटतं की तिकडे ज्यावेळेस फिफा चालू होतं त्यावेळेस एक मेसी तिकडे खेळत होता, अनेक मेसी इथे खेळत होते, हे देखील आम्ही या ठिकाणी बघितलं. त्यामुळे निश्चितपणे त्याच्याकडेही एक लक्ष देण्याचं काम आपण करू. आज या गोष्टीचाही आनंद आहे की एक प्रकल्प ज्याचा सातत्याने गेले 5-7 वर्ष आम्ही पाठपुरावा करत होतो. मला आठवतं की ज्यावेळी कोल्हापूरमध्ये पूर आला आणि पुराच्या वेळी आम्ही आक्रोश बघितला, कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा जो आक्रोश होता, लोकांचं जे नुकसान होतं, त्यावेळी आम्ही हा निर्णय केला की आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण ज्यावेळेस इथलं मॉड्युलिंग बघितलं तर लक्षात आलं की दरवर्षी आमच्याकडे पाऊस जास्त होतो, पुराची अवस्था होते आणि आता नागरीकरण इतकं वाढलं आहे की पुरापासनं आपल्याला सहजपणे वाचता येईल असं नाही आहे. दर 3-4 वर्षांनी 5 वर्षांनी पूर येणारच आहे. आणि म्हणून त्यावेळी आम्ही एक पुराचं मॉडेलिंग केलं आणि मग हे जे काही पुराचं पाणी आहे या पुराच्या पाण्याचं मिटिगेशन करण्याकरता MRDP नावाची योजना तयार केली. मला हे सांगताना आता मी याचा आनंद मानू की दुःख मानू मला माहिती नाही, पण याची पहिली मान्यता कधी झाली, मी आणि अजितदादांनी 72 तासाचं जे सरकार तयार केलं होतं त्या 72 तासाच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो आणि मला आमचे PS होते प्रवीण परदेशी, ते म्हणाले की तो जो आपण MRDPचा प्रकल्प केला होता ती वर्ल्ड बँकेची टीम आली आहे, मग आता काय करायचं, आपलं सरकार ते विश्वासमत वगैरे झाल्यानंतर बैठक करायची की आता करायची. मी म्हटलं आत्ताच करायची. आणि लगेच आम्ही बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला आपण तत्वता मान्यता दिली. त्यानंतर काही काळ तो रखडला होता. पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही गेले 2-3 वर्ष सातत्याने प्रयत्न केला. विशेषतः या ठिकाणी आमचं जे मित्र आहे त्या मित्राच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रयत्न क्षीरसागर साहेब या ठिकाणी झाला आणि त्या माध्यमातून आपण MRDPच्या प्रकल्पाला फायनली पूर्ण मान्यता दिली. हा प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ कोल्हापूर आणि सांगली शहर नाही तर संपूर्ण कॅचमेंट एरिया जो आहे जिल्ह्यातला, या सगळ्या कॅचमेंट एरियाचं वर्किंग आम्ही करतो. एक जगातलं सगळ्यात चांगलं सिम्युलेशन मॉडेल हे तयार करण्यात आलं. किती पाऊस पडला तर कुठपर्यंत पाणी जातं आणि ते थांबवण्याकरता कसं पाणी आपल्याला डायव्हर्ट करावं लागेल, अशा पद्धतीनं याचं सिम्युलेशन मॉडेल तयार केलं आणि त्या माध्यमातून आपण आता याला मान्यता दिली. याची कामं देखील सुरू केली आहेत. एवढीच कामं याच्यामध्ये नाही आहेत तर कधी कधी याचा फायदा असा होतो की जे पुराचं पाणी आहे
हे पाणी इतकं जास्त आहे, जवळपास 60-70 TMC पाणी आहे. त्यातलं 35-40 TMC पाणी आता डायव्हर्शन कॅनालने आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत त्याच्यामध्ये आणि मग त्या कॅनालच्या माध्यमातून उजनीपर्यंत आणि उजनीमधनं मराठवाड्यामध्ये हे पाणी आम्ही नेणार आहोत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये डबल फायदा आहे. एकतर पूर येणार नाही आणि पुराचं पाणी जे आहे त्याच्यामुळे कुठल्याही इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूटमध्ये न पडता, कुठल्याही राज्याच्या पाण्याला हात न लावता केवळ मात्र पुराचं पाणी हे आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत आणि त्यातनं मराठवाड्याला देखील फायदा होणार आहे. आणि अतिशय चांगलं अशा पद्धतीचा हा प्रकल्प याची देखील आपण सुरुवात केली. आज राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळावर देखील महानगरपालिकेने चांगलं काम केलं आहे. त्याचंही एक प्रकारे लोकार्पण करण्याकरता आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर सभागृहाचंही नूतनीकरण झालेलं आहे. आणि विशेषतः कोल्हापूरचा रंकाळा तलाव, या रंकाळा तलावामध्ये या ठिकाणी फवाऱ्यांचं उद्घाटन आपण केलेलं आहे. वेगवेगळ्या पायाभूत नागरी सुविधांकरता खूप मोठ्या प्रमाणात 484 कोटी रुपये, भुयारी गटार असेल, 17 किलोमीटर नाल्याची भिंती असतील, अशा अनेक गोष्टी आज या ठिकाणी आपण करतो. मला असं वाटतं की ही जी काही वेगवेगळी कामं आहेत, ही कामं करत असताना आता देखील या ठिकाणी काही मागण्या झालेल्या आहेत. महानगरपालिकेने देखील एक निवेदन या ठिकाणी दिलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी असेन, शिंदेसाहेब असतील किंवा सुनेत्रा बहिणी असतील, आमचं सगळ्यांचं प्रेम कोल्हापूरवर आहे. पांढऱ्या तांबड्यावर पण आहे, पण कोल्हापूरवर जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की अजितदादांचं तर विशेष प्रेम हे या कोल्हापूरवर होतं. आणि कोल्हापूरकर, तुम्ही तर आम्हाला असा आशीर्वाद दिलेला आहे की आता जर आम्ही तुमचं काम केलं नाही तर आमच्यासारखे करंटे कोणीच नाही. तुम्ही इतका भरभरून आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी दिलाय. त्यामुळे या सगळ्या नेत्यांना सांगतो, काही काळजी करू नका. यापूर्वीही कोल्हापूरमध्ये कधी कमी पडू दिलं नाही, यापुढेही कोल्हापूरला कमी पडू देणार नाही. हे पण यात एक गोष्ट नक्की आहे, मी पण जाता जाता एक बॉल टाकून देतो की हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे. शहराचा विकास करायचा असेल, आणि हे खरं आहे की हद्दीच्या बाहेरच्या लोकांच्या काही अडचणी आहेत, पण मी लोकप्रतिनिधींना सांगतो 100% त्यांच्या अडचणी मी सोडवून देतो. 100% ज्या अडचणी आहेत त्या सोडवून देतो. आणि आपण हे जर केलं, आज बघा हायकोर्ट आलं, आता त्या हायकोर्टला शेंडा पार्कला 75 एकर जागा आपण देतोय. इतकी मोठी इमारत, एका हायकोर्टमुळे या शहरामध्ये रोज 20-25 हजार लोक येणार. त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित आपल्याला करायचं आहे. मागच्या काळामध्ये शेंडा पार्कला आपण जागा दिली. IT पार्क आपण अमल महाडिक साहेब त्या ठिकाणी करतोय. आपण अतिशय सुंदर कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज आपण या ठिकाणी करतो. आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये आई अंबाबाईच्या आशीर्वादानं निश्चितपणे या कोल्हापूर शहराकरता जो विचार आपण सगळ्यांनी केला असेल तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याकरता आम्ही पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करू, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.